Hello. Now let's take here fourth one, b cube minus 2a square b upon b cube plus 2a square. Same punha method. A upon b is equal to 3 upon 5 is equal to. K is a common multiple and therefore value of a is equal to 3k, value of b is equal to 5k. Now here let's calculate, therefore b cube minus 2 b cube by 3, 2 b cube plus 2 a cube, 2 a cube upon b cube plus 2 a cube is equal to. म्हणजे जिथे जिथे क्यूब आहे, ज्याचा a चा क्यूब असेल तर काय ठेवायचं आपल्याला 3k आणि b चा क्यूब असेल तर 5k ही व्हॅल्यू ठेवायची आहे. आता b क्यूब आहे म्हणजे 5k आणि क्यूब आहे म्हणून याचा होल क्यूब, ब्रॅकेट अतिशय महत्त्वाचा आहे इथे, मायनस 2 इंटू ब्रॅकेट, ब्रॅकेट खूप महत्त्वाचा आहे इथे, a मीन्स 3k होल क्यूब, स्क्वेअर नाही क्यूब, अपॉन b क्यूब 5k होल क्यूब प्लस 2, इथे प्लस 2 आहे, मध्ये कोणतं साइन आहे इंटू, a चा क्यूब आहे, a म्हणजे कोण आहे 3k आहे, दोघं जण आहे म्हणून याला होल क्यूब, 2 3k होल क्यूब इज इक्वल टू. आता बघा 5k क्यूब म्हणजे 5 चाही क्यूब आणि k चाही क्यूब. 5 चा क्यूब म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 5 इंटू 5 इंटू 5, 5 5 25, 25 5 125. 1 k क्यूब मायनस 2 इंटू, हळूहळू सोडवायचं, इथे थोडं जवळ जवळ झालेलं आहे, मी या साईडला स्टेप घेते ही, इज इक्वल टू, दिसतंय का इकडून नाही इथपर्यंत, हां, इज इक्वल टू 5k म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5 125k क्यूब मायनस 2 इंटू 3 म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 दॅट इज 27 आणि k म्हणजे k चा क्यूब अपॉन 5k क्यूब अगेन 125k क्यूब प्लस 2 इंटू 3 मीन्स 3 चा क्यूब म्हणजे 27 आणि k चा क्यूब k क्यूब, 125k क्यूब मायनस हे करून घेऊ अजून 125 इज इक्वल टू 125k क्यूब मायनस 27 गुणे 54 54k क्यूब अपॉन 125k क्यूब प्लस 54k क्यूब इज इक्वल टू. आता 125 मायनस 54 करायचं असेल तर किती येतं 171, 5 7 5 12 k क्यूब मायनस केला आणि k क्यूब कॉमन अपॉन ॲडिशन दोघांचं 5 आणि 4 9 7 1 9 7 1 k क्यूब कैंसल 71 अपॉन 179 भाग जातो का याच्यामध्ये 71 अपॉन 179. हो आलाय उत्तर. या पद्धतीने मी फोर्थ वालं सोडवून दाखवलं. तुम्हाला थर्ड सोडवायचं आहे. तिथे काय, जसं इथे मी क्यूब घेतला तर तिथे काय घ्यायचं आहे स्क्वेअर, म्हणजे जसं 5k असेल 5k होल स्क्वेअर असेल तर 5 इंटू 5 घ्यावं लागेल. क्यूब असेल तर 5 इंटू 5 इंटू 5 घेतला. इथे स्क्वेअर आहे म्हणून 5 इंटू 5 म्हणजे 25 आणि k चा स्क्वेअर आहे. म्हणजे जिथे जिथे क्यूब असेल तिथे स्क्वेअर आहे. तर त्यातलं जे सेकंड आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. मी घेते आता थर्ड.
value of 3a square minus 7b square upon 3a square plus 7b square. What is given? First of all answer. आता जे दिलेलं आहे त्याचाच उपयोग करायचा आहे. 3a plus 7b upon 3a minus 7b is equal to 4 upon 3. This one is given. आता याच्यामध्ये कॉम्पोनंट डिव्हिडंड दिल्यासारखं आहे. त्याच्यात पुन्हा कॉम्पोनंट डिव्हिडंड लावायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा यांना ब्रॅकेट करा. ब्रॅकेट बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो. ॲडिशन दोघांचं 3a प्लस 7b प्लस 3a मायनस 7b. या दोघांचं ॲडिशन दोन्ही ब्रॅकेटचं वर घेतलं. दोन्ही ब्रॅकेटचं सबट्रॅक्शन 3a प्लस 7b मायनस 3a मायनस 7b इज इक्वल टू. इथे सुद्धा 4 आणि 3चं ॲडिशन पहिल्यांदा 4 प्लस 3 सबट्रॅक्शन 4 मायनस 3. ॲडिशन करताना काही साइन चेंज होत नाही. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज होते. 3a प्लस 7b प्लस 3a मायनस 7 अपॉन 3a प्लस 7b मायनस. इथे बघा मायनस आहे. साइन चेंज होतं. मायनस 3a प्लस 7b इज इक्वल 4 प्लस 3 7 4 मायनस 3 1. देअरफॉर आता a च्या टर्म्स जवळ घेऊन या. 3a प्लस 3a 7b प्लस 7b मायनस 7b अपॉन 3a मायनस 3a प्लस 7b प्लस 7b इज इक्वल टू 7 अपॉन 1. 3a प्लस 3a 6a प्लस 0. 7b मायनस 7b 0. 3a मायनस 3a 0 प्लस 7b 14b is equal to 7 upon 1. Therefore 6a upon 14b is equal to 7 upon 1. आता a upon b ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर a upon b जसं आहे तसं ठेवा is equal to 7 upon 1 जसं आहे तसं ठेवा. या दोघांना इकडे घेऊन यायचं आहे. मल्टिप्लिकेशननी जोडलेला आहे. रूल कोणता वापरायचा माहिती आहे तुम्हाला. 14 upon 6. आन्सर चेक करून घ्या बरोबर. त्यानंतर चेक करून घ्या बरोबर. 7 7 7 3 6 6a आणि 7 7 14 4b 4 7 बरोबर. देअरफॉर a अपॉन b भाग जातो याच्यामध्ये 7 इंटू 7 येईल. बेसाठी 14 बेत्रिक 6. देअरफॉर a अपॉन b 49 अपॉन बेत्रिक 6 49 अपॉन 3. आता आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची आहे. 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर. तुम्ही इथे मग के मेथड वापरू शकता. Therefore a upon b is equal to 49 upon 3 is equal to 49k upon 3k. कॉन्स्टंट टर्म आहे. फक्त केच वापरला पाहिजे असं काही नाही. तुम्ही व्हेरिएबल वेगवेगळा वापरू शकता. m वापरू शकता, a वापरू शकता, कोणताही व्हेरिएबल वापरू शकता. अँड देअरफॉर a is equal to 49k and b is equal to 3k.
Therefore 3a square minus 7b square upon 3a square plus 7b square is equal to 3a square, that is 49k square, minus 7 into b square means ब्रॅकेट मध्ये 3k होल स्क्वेअर, b म्हणजे दोघ जण आहे आणि म्हणून दोघांचा स्क्वेअर अपॉन इथे पुन्हा 3 into a square, that means 49k whole square minus नाही plus 7 into b square, that is 3k whole square is equal to 3 into 49 into 49 into 49 9 81 8 9 सक 9 9 36 14 4 0 9 चौक 36 6 हाचे 3 4 चौक 16 17 18 19 1 0 10 4 2401 2401 minus 7 into k square 3 into 2401 k square minus 7 into 3 त्रिक 9k square upon पुन्हा इथे 3 into मल्टिप्लिकेशन पाहून घ्यायचं थोडंसं बरोबर आहे की नाही 36 6 हातचे 3 4 चौक 16 17 18 19 1 10 0 हातचा 1 10 14 4 हातचा 1 बरोबर आहे 2 into 2401 k square minus 7 minus नहीं plus 7 into 9k square इकडे लिहिते मी is equal to आता मल्टिप्लाय करायचं इथे 3 into 2401 ला म्हणजे किती लिहिलाय 3 1 3 3 0 0 3 चौक 12 2 हातचा 1 3 2 6 1 7 720 k स्क्वेअर मायनस 7 7 49 7 8 56 7 9 63 k स्क्वेअर अपॉन 3 1 3 3 0 0 3 चौक 12 2 हातचा 1 3 2 6 1 7 k स्क्वेअर प्लस 7 7 7 8 7 9 63 k स्क्वेअर is equal to 7203 minus 63 किती राहिले 0 4 राहिले हातचा दिलाय 1 1 7140 k स्क्वेअर अपॉन ॲडिशन करायचं 7203 प्लस 63 3 आणि 3 6 6 2 7 7266 के 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 कॅन्सल. आता या दोघांमध्येही भाग झाला. मग आता भाग द्यायचा असेल तर तुम्हाला भाग द्यावा लागेल. तिथे हा पोर्शन दिसतो इथला. चला भागाकार करू. 7140 अपॉन 7266 बेत्रिक 6 एक राहिला 2 पंचे 10 एक राहिला 2 साती 14 0 बेत्रिक 6 एक राहिला 2 सख 12 बेत्रिक 6 बेत्रिक 6 पुन्हा भाग जातो का आन्सर चेक करून घ्या. याच्यामध्ये किती येतं. हो भाग जातो बहुतेक.
सातचा भाग जातो. 7 28 7 5 35 1 राहिला 7 1 7 हो 7चा भाग जातो. 7 5 35 7 1 7 0 7 2 14 7 2 14 7 21 7 28 7 5 35 1 राहिला 7 1 7 6 राहिले 7 1 7 6 राहिले 7 7 1 7 7 9 63. पुन्हा कशाचा भाग जातो 3चा 7चा भाग जातो 7 7 49 7 7 49 7 7 हो 170:173. काही चुकलं का पाहून घेऊ आपण, चेक करून घेऊ आन्सर. बेत्रिक 6 बेपंचा बेत्रिक 6 1 राहिला बेपंचे 10 बेसाती 14 0 बेत्रिक 6 1 राहिला बेसक 12 बेत्रिक 6 बेत्रिक 6 बरोबर आहे 7. तीनचा भाग जाईल 3 1 3 2 राहिले 3 7 21 3 3 9 3 1 3 3 7 21 170:173. तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचे आहे. तुमच्यासाठी होमवर्क आहे अजून 1 2 3 झालेलं आहे आपलं पेज नंबर 70वरचं 4th व्हायचं आहे. सॉल्ड एक्झाम्पल पेज नंबर 66वर 1 2 67वर 3 4 दोन्ही मेथडनी तिथे सोडवून दाखवलेले आहे. आणि 68वर 5 6 सॉल्ड एक्झाम्पल आहे. तर ते तुम्हाला ज्या मेथडनी सोपं जात असेल त्या मेथडनी तुम्हाला सोडवायचे आहे. इथे मी